सोलापूर जिल्हा परिषदेमधील शिवरत्न सभागृह या सभागृहाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवला आहे। ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे शिवरत्न हे नाव कायम ठेवण्यात यावे अशी मागणी संघटनेने केली आहे। संभाजी ब्रिगेडच्या निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा देणारे शिवरत्न हे नाव जिल्ह्याच्या अस्मितेशी जोडले असून कोणताही राजकीय अथवा अन्य हेतू समोर ठेवून ते बदलणे योग्य ठरणार नाही। त्यामुळे सभागृहाचे विद्यमान नाव कायम ठेवण्याचा निर्णय घ्यावा अशी भूमिका संघटनेने मांडली आहे। जिल्हा परिषदेने नाव बदलण्याचा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे। यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शेखर भोसले, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये काही सदस्यांनी या जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षापासून असलेले शिवरत्न सभागृह याचे नाव बदलून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह असे नामकरण करण्याचा ठराव या ठिकाणी मांडलेला आहे। त्या ठरावास संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध असून, कारण या भाजपच्या नेत्यांना बहुजन समाजातील देवदेवतांचं किंवा महापुरुषांचं विसर पडलेला आहे का हे आम्हाला कळत नाही। महाराष्ट्रामध्ये अनेक बहुजन समाजातील महापुरुषांची नावं, देवदेवतांची नावं द्यायचं सोडून फक्त आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी ह्या शिवरत्न सभागृहाचे नामकरण बदलण्याचा घाट या काही जिल्हा परिषद सदस्यांनी केलेला आहे। सत्ता इति जाती, जिल्हा परिषद कोणाच्या बापाची मालकी नाही। त्यामुळं आमचा इशारा आहे की त्वरित त्यांनी जो हा तमाम शिवशंभूप्रेमींच्या भावनांचा खेळ मांडलेला आहे तो निर्णय त्वरित बदलणं गरजेचं आहे। त्यामुळं आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जो हा ठराव केलेला आहे तो ठराव रद्द करावा म्हणून निवेदन दिलेलं आहे। पुढच्या वेळेस आम्ही या ठराव जर रद्द नाही केला तर या जिल्हा परिषदमध्ये घुसून उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या लगतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती सोलापुरातील पहिला पुतळा आहे। त्या पुतळ्याचं डागडुजीकरण व तिथे सुशोभीकरण करणं गरजेचं आहे। मग जवळच पुतळा असताना फक्त या भारतीय जनता पार्टीचे नेते पुतळा आणि फक्त याचं नाव बदल, त्याचं नाव बदल, विकास कामाच्या नावानं बोंब असून फक्त यांना एकच काम उरलेलं आहे की ह्या सभागृहाचं नाव बदल, त्या शहराचं नाव बदल, एवढंच काम या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आहे असं आम्हाला वाटत आहे। तरी आम्ही हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने इशारा देतो आहे की मी तात्काळ हा जो ठराव पास केलेला आहे तो विखंडित करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही या जिल्हा परिषदेमध्ये उग्र आंदोलन करू। काल सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष त्यांचं नाव आहे इंद्रजित पवार, त्यांनी पहिला स्वतःचं नाव चेंज करून नामांकन करावं। त्यांचं इंद्रजित पवारच्या ऐवजी इंदापूर पवार असं करावं का तर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या सभागृहाचं नाव शिवरत्न हे त्यांनी चेंज करून आपले भाजपाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा त्यांनी जो अट्टास मांडलेला आहे तो त्यांनी तात्काळ रद्द करावा, नाहीतर सोलापूरच्या शिवप्रेमीच्या भावना दुखवलेल्या आहेत त्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येईल असं मी आपल्या सोलापूरचे उपाध्यक्ष इंदापूर पवार यांना मी सांगतो।